पिसाळ सर पिंपरी महेंद्र गायकवाड आत येते, भाऊभरी महेंद्र आत येते। आला 605 महेंद्र डॉक्टर बाहुबली आकडावरती आला। माईकच्या समोरची गर्दी असणार आहे का? माईकच्या समोरची हो, माईकच्या बाउन्सर मंडळी माईकच्या समोर थांबलेले, आम्हाला कुस्ती दिसत नाही तसं हार बांधलाय तेवढ्या उंचावर आम्हाला बसवायला लागेल। तुम्हाला बसून घ्या, बालारपी घ्या, बालारपी शेख आपण आकड्यावरती आला। बालारपी शेख साठे सर ही मी कुस्ती चालू करूया ऐका, चालू करूया कुस्ती थांबा, एवढी होऊ द्या चालू। आणि देवा थापा आणि रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोकं असलेला ही कुस्ती नुकती करमणुकीसाठी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोकं लागलेल्या डोक्यातल्या विचारांना चालू कुस्ती नेपाळचा पैलवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार। देवा थापाची थोडीशी माहिती सांगतो अभय दादा। हा देवा थापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीने देवा थापाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घ्यावं। देवा थापाने सेल्फी घेतला, तिचा नंबर घेतला। 4 महिने देवा थापा नेपाळमध्ये होता। त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला, तर त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं कार्ड तिकडचं चालत नाही म्हणून। 1 महिना देवा थापा अस्वस्थ होता आणि 1 महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याचं लग्न त्याच मुलीशी झालं। ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवा थापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा। असा हा देवा थापा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली, पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची। खटाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा, खटाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासदादा घाडगे यांनी घेतलेली ललगुणला। असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार। वाह, कलाकारा की नाव काय ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी ही देवा थापाची कुस्ती असते हा अखंड कुस्तीतला जनसागर देवा थापासाठी शिट्ट्या वाजवतो, टाळ्या वाजवतो, आवाज उठवतो, अशी ही देवा थापाची कुस्ती। ज्याला कमेंट करायचे ते हिंदीत न करा, त्याला मराठी कळत नाही। त्याला मी मगाशीच विचारलं देवा थापा थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये? टाळ्या वाजून सर्वांनी प्रोत्साहन द्या कुस्तीला। खरोखर अभय दादा वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही कुस्ती मैदान घेतलं आणि अखंड कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेला आहात। एकच वादा अभय दादा अशी घोषणाही सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराम वाजे सर आणि परशुराम पवार सर, आज गुरुपौर्णिमा आहे पण मुख्य कुस्ती बोलकी केली ते गुरुवर्य शंकरांना पुजारी। जगदय सर तुम्ही क्रीडा शिक्षक बरोबर, तुम्हाला इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो, खेळाडू कसा वाढतो। हे ऐतिहासिक मैदान आहे जगदय सर। डोंगे सर मगाशीच आमचे मल्ल सम्राट गुरुवर्य
रावसाहेब बाप्पा मगर यांनी सांगितलं, विनाशाच्या उंबरठ्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागे खेचण्याचं काम फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते. आणि म्हणून रावसाहेब बाप्पांनी मगाशी मोलाचा सल्ला दिलेला आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होतं अभयदादांना, त्यांचा आज वाढदिवस. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात. अनेक जण गौतम पाटीलला आणतात, अनेक जण सायली पाटीलला आणतात, पण अभयदादांनी कुस्ती मैदान घेऊन या लाल मातीशी इमान राखलेला आहे. तेव्हा सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या करा अभयदादांच्यासाठी. वाह, अवघी तुंबुकली वरकुटे नगरी. आणि याचसाठी केला होता अट्टास. आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोड झाला. दादा, खरोखरच आपण कौतुकास्पद आहात. आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी. क्रीडा क्षेत्रात जगदाळे सर ज्यांच्या घरात कुस्ती वाटली, ज्यांनी कुस्ती वाचली, ज्यांनी कुस्ती शिकली, त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं. आपल्या वडिलांचा वसा वारसा समोर नेण्याचं काम त्या नेतृत्वाने केलं. लाल मातीशी एकनिष्ठ होण्याचा आशीर्वाद पिताश्रींनी दिला आणि तोच समोर जोपासण्याचं काम अभयदादांनी या मानदेशामध्ये केलंय. त्या अभयदादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रीय कुस्तीचं जंगी मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये देवा कुश्ती करिए, रवि कुमार कुश्ती करिए. आप दोनों को भी खासियत मालूम है किसमें कितना दम है. एकदम जोरदार टाळ्या वाजवून दोघांना शुभेच्छा द्या. सर्वांना विनंती आहे माझी. आणि हे मनोरंजनात्मक कुस्ती. देवा थापा आणि रवि कुमार कुश्ती करिए, कुछ करिए, कुछ करके दिखाइए. नाम भी कमाइए और दाम भी कमाइए. अटैक अटॅक पाहिजे तेव्हा रवि कुमार अटॅक पाहिजे. जागा सोडायची ना. अस्सल कुस्ती